नाशिकच्या प्रेसची कार्यक्षमता टिकेल याकडे लक्ष द्या, अशी मागणी यानंतर शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांनी केली आहे. देशाला चलन पुरवठा करणारी नाशिक रोडची करन्सी नोट प्रेस स्वतःही अनेक समस्यांच्या गर्तेते. या संदर्भात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत. गोडसेजी, काय आपलं नेमकं म्हणणं आहे? कुठे अधिक सुविधा देणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतंय? नाशिकमध्ये जी करन्सी नोट प्रेस आहे त्यामध्ये जी प्रिंटिंग होती त्यासाठी हा निर्णय घेत असताना आपल्याला त्या ठिकाणी रॉ मटेरियल पुरेसं आहे किंवा नाही त्यामध्ये विशेषतः शाई एकीकडे आपण युद्ध पातळीवरती सगळं प्रिंटिंगसाठी आपण प्रयत्न करतोय आणि मग तिथं मुबलक शाई असण्याची आवश्यकता आहे. त्याच्याच बरोबरीने त्याहीपेक्षा ज्या मशिनरीज आहे म्हणजे 1985 आणि 87 सालच्या मशिनरीज होत्या त्यातला अद्याप ओरलिंग झालेलं नाही आणि म्हणून आपण त्याच्या ऐवजी जर मॉडर्नायझेशन मशीन्स त्या ठिकाणी आणल्या असत्या तर मला असं वाटतं की क्वालिटी प्रिंटिंग आणि मुबलक असं वेळेत आपल्याला चलनचं प्रिंटिंग हे व्हायला पाहिजे होतं आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आपण संसदेमध्ये सुद्धा त्या विषयाचा प्रश्न तसा मांडणार आहे की आपण मुबलक असा साठा त्या ठिकाणी ठेवावा आणि त्याचबरोबर या सर्व मशिनरीचं मॉडर्नायझेशन करावं. शासन सांगतंय का एक डिलिव्हरो म्हणून एक कुठल्या प्रायव्हेट कंपनीला ते औरंगाबादला त्या प्रिंटिंगसाठी त्यांनी अग्रीमेंट केलं मेक इन इंडियाच्या वेळेस आणि म्हणून जर आपण कम्पॅरेटिव्हली जर दुसऱ्या कंपनीज का करू शकतात की त्यांच्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मशिनरीज आहेत आणि म्हणून जर त्याची तीच पूर्तता आपण तीच सुविधा जर आपण या आपल्या पब्लिक अंडरटेकिंग सेक्टर आहेत त्यांना जर करून दिली तर मला असं वाटतं की आपण चांगल्या प्रकारचं मुबलक साठा म्हणजे प्रिंटिंग आपण करू शकतो आणि क्वालिटी आपल्याला मिळू शकतो.